नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम श्री गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये नारायणाचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 6वा अध्याय म्हणूया थोडासा। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ षष्ठोऽध्यायः। श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। यं सन्न्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव नैह सन्न्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन। आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते। यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। उद्धरेदात्मनात्मानमात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः। बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः। अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः। शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः। ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः। सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्यबन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते। योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः। एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः। शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः। नात्युच्छ्रितन्नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्। तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः। उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये। समङ्काय शिरो ग्रीवं धारयन्नचलं स्थिरः। सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्। प्रशान्तात्मा विगतभिर्ब्रह्मचारिव्रते स्थितः। मनः संयम्य युक्त आसीत् मत्परः। युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः। शान्तिर्निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति। नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः। न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन। युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः। यदा विनियतं चित्तम् आत्मन्येवावतिष्ठते। निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा। यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः। यत्रोपरमते चित्तन्निरुद्धं योगसेवया। यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति। सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं। वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः। यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः। यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते। तं विद्यात् दुःखसंयोग वियोगं योगसैज्ञितं।
स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा। ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। 23व्या श्लोकापर्यंत म्हटलं आपण. साधारण तिथपर्यंत आपला अर्थ जाईल असं मला वाटतंय, म्हणून मग तिथपर्यंत म्हटलंय. आता प्रस्तावना काही बघायची आहे का आपल्याला? 6व्या अध्यायाची, योग्याचा अध्याय आपण बघतोय. योगी कसा असावा त्याचं मार्गदर्शन या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. आणि ते सांगता सांगता आपल्यालाही अनेक सूचना भगवंतांनी दिलेल्या आहेत की आपलं दैनंदिन जीवन कसं असावं, आपण कसं राहायला पाहिजे. आता पुढे येईल आपला आहार कसा असावा, आपला विहार कसा असावा, ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शनसुद्धा भगवंतांनी आपल्याला केलेलं आहे. म्हणजे फक्त काही योग्यासाठीच हा अध्याय असं अजिबात नाही आहे. या अध्यायाचं नाव आहे आत्मसंयम योग. तर आत्मसंयम तर आपल्याला प्रत्येकासाठीच महत्त्वाचा आहे. त्यामुळे संन्यास आणि योग याच्यातला भेदही सुरुवातीला अर्जुनाने विचारला. त्यामुळे खरा संन्यासी कशाला म्हणतात, कोणाला म्हणतात, हे सगळं भगवंतांनी आपल्याला सांगितलं. आणि मग ते सांगताना आपला उद्धार आपणच कसा करायचा आहे, उद्धरेदात्मनात्मानम, ते सगळं बघितलं आपण. आणि मग योगी कसा असतो, योगारूढ हा एक नवीन शब्द आपल्याला या अध्यायामध्ये कळला. योगारूढ कोणाला म्हणतात? योगावर आरूढ झालेला त्याला योगारूढ असं म्हणतात. आणि या योगारूढाची काय लक्षणं आहेत, त्याची काय वैशिष्ट्य आहेत, त्याच्याकडे कुठले गुण असतात? मग तो प्रशांतात्मा असतो, जितेंद्रिय असतो, निर्द्वंद्व असतो, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा असतो, माती सोने समान मानणारा आपण समलोष्टाश्मकांचन हा असा अर्थ बघितला. नंतर सुहृदापासून पाप्यांपर्यंत समबुद्धी ठेवणारा, सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपिच पापयेषु समबुद्धिर्विशिष्यते. तो पण श्लोक आपला झालेला होता. म्हणजे तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. 9वा झाला, 10वा झाला, 11, 12 पण झाला आहे आपला. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य, आसन कसं असावं, जागा कुठली असावी आसनासाठी, म्हणजे योग ज्यांना करायचा आहे त्या ध्यान योग साधायचा आहे तर त्या ठिकाणी कुठे त्यांनी बसावं, भूमी किती शुद्ध असली पाहिजे, कशी शुद्ध असली पाहिजे, हे सगळं आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं. आता 13वा श्लोक आपल्याला बघायचा आहे. आसन सिद्धी झाली. आसन सिद्धीनंतर त्या आसनावर बसून चित्त कसं एकाग्र करायचं, मनाला कसं एकाग्र करायचं, अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करायचा, हा हेतू सांगितलेला आहे. दुसरा कुठलाही हेतू मनामध्ये न ठेवता केवळ आत्मशुद्धी, चित्तशुद्धी सेवा देवाची हो, असं तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात की चित्ताची शुद्धी झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळे गुण सांगितले. शत्रू मित्र समान, मान अपमान समान, हे सगळे गुण ज्याच्याकडे येतात त्याची आपोआपच चित्ताची शुद्धी होते आणि मग त्याचा योग चांगल्या प्रकारे साधला जातो. मग समम काय शिरोग्रीवम हे पण आपण पाहिलं होतं की शरीर, डोके, मान कसं सरळ रेषेत ठेवायचं आणि कसं ताठ बसायचं. म्हणजे अशा या 13व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो. आता 14वा श्लोक आहे. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्ता आसीत मत्परः. ज्याचे अंतःकरण शांत आहे, प्रशांतात्मा, जो प्रशांत आहे, ज्याचं अंतःकरण अतिशय शांत आहे, जो भयरहित आहे आणि जो ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थित आहे, अशा सावधचित्त असलेल्या योग्याने मनाचा संयम, आत्मसंयम योग असंच नाव आहे या अध्यायाचं. त्यामुळे मनाचा संयम करून माझ्या ठिकाणी चित्त लावून मतपरायण होऊन बसावे. छान याचं विश्लेषण आता आपण बघू की कसा असतो हा योगी. याचे राग द्वेष नष्ट झालेले असतात आणि त्याला आपोआपच शांती प्राप्त होते. आणि खरं तर शांती कुठून बाहेरून यायची नाही आहे, तर शांती ही आपल्या आतमध्येच स्थित आहे. आणि जेव्हा आपले रागद्वेष जातात तेव्हा ती शांती आपोआपच स्वतः सिद्ध ती आतमध्येच आहे, कुठून बाहेरून यायची नाही आहे ती. म्हणजे हर्ष, शोक, राग, द्वेष हे द्वंद्व तरी बाहेरून येतात आणि त्याच्यामुळे आतमध्ये असलेली शांती भंग पावते.
मग ह्या द्वंद्वांना जर आपण बाहेर काढलं तर शांती जी आहे ती काही प्राप्त करायची नाही आहे, तर ती आतमध्येच आहे आणि त्याला प्रशांतात्मा असं म्हणतात. विगतभी म्हणजे काय की शरीराला जो मी असं समजतो, मी माझं हे आपण समजतो. खरं तर ज्ञान काय आहे, आत्मज्ञान काय आहे, मी ब्रह्म आहे, मी शरीर नाही. शरीर वेगळं आहे आणि आतला आत्मा वेगळा आहे. हे खरं आत्मज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान आहे. पण हे काही आपल्या अजून पचनी पडलेलं नाही. अर्जुनाच्या पण पडलं नव्हतं, तर आपण कोणती त्याच्या पुढे. त्यामुळे आपल्याला काही याचा अनुभव आलेला नाही आहे. पण ते सांगतात की त्याच्यामुळे काय होतं, मी माझं हे आपण समजल्यामुळे आपल्याला निंदा अपमान ह्या सगळ्या गोष्टीचं भय वाटतं. नंतर जीवन आणि मृत्यू ह्याचं सुद्धा भय कशामुळे वाटतं आपल्याला, कारण या शरीराशी माझं तादात्म्य झालेलं आहे. मी या शरीरालाच मी आत्मा असं समजते, त्यामुळे मला भीती वाटते. आणि मी माझेपणाच्या मान्यतेचा जर त्याग केला तर कोणत्याही प्रकारचं भय नाही. किती सुंदर सांगितलंय बघा की एकनाथ महाराजांनी पण हेच सांगितलेलं आहे की आपलं भय कशामुळे नष्ट होईल. तर जेव्हा आपण मी माझेपणा सोडून देऊ, या शरीराला मी मानणार नाही, तेव्हा मृत्यूचं भय आपल्याला अजिबात वाटणार नाही. आणि मग त्याच्या अंतःकरणात असा भाव होतो, जो प्रशांतात्मा असतो, जो विगतभी म्हणजे भयापासून मुक्त झालेला आहे, त्याला असं वाटतं की अरे हे शरीर आहे, जगलं तर जगलं, नाही तर गेलं. इतका भाव त्याचा त्या शरीरापासून अलिप्त झालेला असतो. या शरीराला कोणी मारू शकत नाही आणि हे शरीर मरणार जर असेल तर मरणारच आहे आणि याला कोणी वाचवूही शकत नाही. म्हणजे कोणी मुद्दामहून मारूही शकत नाही, कोणी वाचवूही शकत नाही. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत हे टिकणार आहे आणि ज्या दिवशी याचं प्रारब्ध संपेल त्या दिवशी ते जाणार आहे, अशी त्याची पूर्णपणे खात्री झालेली असते. असा तो विगतभी असतो आणि त्याचं चित्तवृत्ती त्याच्या सगळ्या परमात्म्याकडे लागलेल्या असतात आणि म्हणून तो भयरहित झालेला असतो. संशय त्याच्या मनामध्ये कुठलाही नसतो. त्याच्यानंतर आहे ब्रह्मचारी व्रते प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः. ब्रह्मचारी हे व्रत त्यांनी स्वीकारलेलं असतं. म्हणजे ब्रह्मचारी म्हणजे काही फक्त वीर्य रक्षणापुरतंच ब्रह्मचारी असं नाही आहे, तेवढंच फक्त आपल्याला माहिती आहे. पण अनेक अर्थ आहेत ब्रह्मचार्याचे, की ज्याचं जीवन गुरुच्या आज्ञेनुसार संयमाने चाललेलं असतं. मर्यादित जीवन जो आचरण करतो आणि त्याच्या ब्रह्मचारी हा शब्द त्यांनी सांगितलाय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयांपासून आणि तसेच मान आणि प्रतिष्ठा आणि शरीराचा आराम ह्याच्यापासून जो दूर राहतो त्याला ब्रह्मचारी असं म्हणतात. एवढा मोठा अर्थ आहे ब्रह्मचार्याचा. आणि मग अशा पद्धतीने जो वागतो तो ब्रह्मचारी असतो आणि तो या ध्यानयोगामध्ये स्थिर राहू शकतो. आता मनसंयम्य मच्चित्त, मनाला संयमित करायचं आहे. भगवंतांनी सांगितलंय तुझं मन माझ्यामध्ये लाव असं सांगितलंय. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु 9व्या अध्यायात येईल बघा. हे 9व्या आहे, 18व्या अध्यायात आहे की तुझं मन माझ्यामध्ये लाव. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तवैव मात्मानं मत्परायणः. म्हणजे तू माझ्यामध्ये परायण होशील, माझ्यामध्येच मिळून जाशील, एकरूप होशील जर तू तुझं मन माझ्यामध्ये लावलं तर. मनसंयम्य मच्चित्त हाच अर्थ इथे आहे की आपलं मन जे पूर्णपणे संसारामध्ये लागलेलं असतं, संसाराचं चिंतन आपण कायम करत असतो, तर त्याच्याऐवजी काय करायचं, त्याच्याऐवजी भगवंताच्या लीला आहेत, भगवंताचे गुण आहेत, भगवंताचा प्रभाव आणि त्याचा महिमा या सगळ्या गोष्टींचं चिंतन करायचं. म्हणजे तात्पर्य काय की सांसारिक वस्तू व्यक्ती परिस्थिती घटना इत्यादीच्या अनुषंगाने मनामध्ये जे काही संकल्प विकल्प येत असतात आणि सतत चिंतन आपलं त्या गोष्टींचं घडत असतं, तर तिथून मन हटवायचं आहे आणि ते परमात्म्यामध्ये लावायचं आहे. म्हणजे मग त्याच्याकडे हा जो योगी असतो त्याच्याकडे हे प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी आणि नंतर मनसंयम्य मच्चित्तो आणि युक्त आसीत मत्परहा. मग आपोआपच तो माझ्यामध्ये मिळून जातो. त्याचं चित्त माझ्यामध्ये लागलं की तो मला माझ्याशी एकरूप होतो.
मग किती सुंदर त्यांनी सांगितलंय बघा, की मनामध्ये जे काही चिंतन होत असतं, आता हे आपल्याला सगळ्यांना हा अनुभव आहे. म्हणजे गीता ही आपण म्हणतो ना, की गीता ही काही नुसती वाचण्यासारखी किंवा एखादं स्तोत्र आहे हे आणि उपासना म्हणून असं नाही आहे. तर जीवन आचरण कसं करायचं याचं शुद्ध ज्ञान या गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि आपल्याला अनुभव येतो की अरे खरंच आहे, आपल्या मनामध्ये हे असेच विचार चाललेले असतात. आता त्यांनी काय म्हटलंय, की मनामध्ये काय चिंतन आपण करत असतो? भूतकाळाचं चिंतन करत असतो. मागे सगळं घडून गेलेल्या गोष्टींचं आपण चिंतन करत असतो. आणि नंतर भविष्यकाळाचं चिंतन करत असतो. पुढे काय होणार आहे याचं चिंतन आपण करत असतो. म्हणजे परमात्म्यामध्ये खरं तर आपण मन लावायला पाहिजे. वर्तमान काळाचं चिंतन आपण फार कमी वेळ करतो. जे काम चालू असतं त्याच कामामध्ये जर मी लक्ष दिलं, भूतकाळाचंही चिंतन नाही केलं, भविष्यकाळाचं चिंतन नाही केलं, तर मग माझं मन त्या वर्तमान काळामध्ये लागेल. मग त्यांनी कसा विचार करायला पाहिजे आपण, की समजा माझ्या मनामध्ये भविष्याच्या काही गोष्टी आल्या, की भविष्यामध्ये हे करू ते करू, मग आपण असा विचार करायचा की ते तर आत्ता होणार नाही आहे, ते भविष्यात कधीतरी घडणार आहे. मग मी कशाला त्याचा विचार करू? आणि जे भूतकाळाच्या जर माझ्या मनामध्ये विचार आले, अरे ते तर घडून गेलं आहे, आता मी कशाला त्याचा विचार करू? असं आपल्या मनाला समजवायचं आणि संसाराचं चिंतन सोडून द्यायचं. आणि त्यांनी हे पण सांगितलं आहे, संसाराचं मिथ्यात्व लक्षात घ्यायचं, की संसार आज आहे आणि उद्या नाही आहे, पण परमात्मा आजही आहे, उद्याही आहे, तो भूतकाळातही होता, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही राहणार आहे. असा परमात्मा आहे. त्यामुळे त्याचं चिंतन करायचं. आणि संसार हा कसा आहे? क्षणभंगूर आहे, तो काही राहणारच नाही आहे. मग अशा सांसारिक वस्तूंचं चिंतन कशासाठी करायचं, असा विचार आपण करायला पाहिजे. आणि मग युक्त आसीत मत्परहा. आणि त्याच्यामुळे काय होतं, की केवळ भगवत परायण होऊन बसावे. आणि कामधंदा करताना काय छान सांगितलंय, की ध्यान करताना सावध कसं राहायचं. तर मनाला संसारापासून हटवून भगवंताकडे लावण्यासाठी सदा सावधान राहायचं, जागृत राहायचं. आणि आळस कधीही करायचा नाही. एकांत काळात, व्यवहार काळात भगवंताच्या ठिकाणी मन लावण्यासंबंधीची सावधानी नित्य असावी. चालता फिरताना, कामधंदा करताना कायम त्याचं नाव घेत राहावं. आपण नेहमी म्हणतो ना, काय अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, अहो देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी, अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी, असं सांगितलेलं आहे. की सदा येता जाता, उठत बसता, कार्य करिता. मग ते काय, जनाबाई आपली दळण दळत असताना काय म्हणायची? दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, असं म्हणायची ना. नंतर कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. त्यामुळे मी सुद्धा जेव्हा स्वेटर करते ना मशीनवर, तेव्हा सतत मला कबीरजींचीच आठवण येते. आणि ते विणत असताना मी सतत आपलं भगवंताचं नाव घेत असते, त्याचं काहीतरी ऐकत असते, कीर्तन लावते, प्रवचन लावते. आणि मग याच्यामध्ये माझं कधी ते स्वेटर पूर्ण होऊन जातं मला पण कळत नाही. म्हणजे असं त्यांनी सांगितलं. नंतर आपले सावतामाळी होते, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. म्हणजे आपण जो कामधंदा करतो त्या कामधंद्यामध्ये कायम त्याचं नाव घ्यायचं, व्यवहार करताना सतत त्याचं नाव घ्यायचं. आणि मग तशी जर आपल्याला सवय असली, तर मग तो जर पुढे ध्यानाला बसला तर त्याला वेगळे कष्ट करावे लागतच नाही, कारण त्याला सतत नाव घेण्याची सवय असते. त्यामुळे मग त्याचं ध्यान निश्चितच लागू शकतं, असं त्यांनी या श्लोकात सांगितलं आहे. आता 15वा श्लोक आहे. युञ्जन्नेवं सदात्मान योगी नियतमानसः शांतिर्निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. म्हणजे हा जो योगी असतो, ह्याचं मन स्वतःच्या स्वाधीन असतं. स्वाधीन मनाचा योगी मनाला अशा प्रकारे परमात्म्यामध्ये लावतो आणि माझ्या ठिकाणी म्हणजे भगवंताच्या ठिकाणी सम्यक स्थिती असणारी जी शेवटची परमशांती आहे ती त्याला प्राप्त होते. हा सगळा परिणाम ह्या सगळ्या गोष्टींचा होतो, की त्याला ती परमशांती प्राप्त होते.
आता युञ्जन्नेवं सदात्मान योगी नियतमानसः. नियतमानसः म्हणजे ज्याचा मनावर अधिकार आहे तो नियतमानस आहे. म्हणजे माझ्या मनावर माझा अधिकार आहे, माझं मन मी म्हणेल तेच ऐकतं असं जर म्हटलं, किंवा इंद्रियांचं ऐकतं, इंद्रियांचं जर माझ्या मनाने ऐकलं तर माझं विषयाकडे जाईल मी, आणि माझ्या मनाचं मी जर ऐकलं, माझ्या मनावर जर माझा संयम असला तर मी नियतमानसः असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे परमात्म्याच्या शिवाय त्याचा इतर कुणाशीही संबंध राहत नाही, कारण जोपर्यंत त्याचा संबंध संसाराशी कायम राहतो तोपर्यंत त्याचे मन स्वाधीन होऊ शकत नाही. हे जरा अवघड आहे. म्हणजे योग्यासाठी आपण काही संसाराचा पूर्णपणे संबंध सोडू शकत नाही, पण निदान संसारातले कामं करता करता आपण ते करू शकतो. मग त्यांनी काय सांगितलं आहे की साधकाकडून एक मोठी चूक होत असते की तो आपल्याला गृहस्थी मानतो आणि साधन मात्र ध्यानयोगाचे करतो. म्हणजे जे काही लोक असतात की ते आम्ही योगी आहोत, आम्ही ध्यान करतोय, आणि मग नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपलं लक्ष काही त्या ध्यानात लागत नाही आहे. मग का लागत नाही आहे? कारण आम्ही गृहस्थी आहोत ही धारणाच आमची गेलेली नाही आहे ना. आम्ही सांसारिक आहोत, आपण प्रापंचिक आहोत, हेच सगळं आमच्या मनामध्ये असताना आम्ही ध्यान करतोय, त्यामुळे आम्ही ध्यानयोगी बनू शकत नाही. पण जो हा खरा ध्यानयोगी असतो त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या असतात. त्याच्या मनातून तो सगळा संसार नाहीसा झालेला असतो आणि पूर्ण परमात्माच त्याच्या मनामध्ये असतो, आणि त्या परमात्म्याच्या ध्यानामध्ये तो इतका एकरूप झालेला असतो, आणि त्यामुळे पुढचं काय होतं, त्याला शांती निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छति, की तो शांतीला प्राप्त होतो. त्याला निर्वाण परमाम शांती अशी शांती त्याला मिळते. म्हणजे कशाला म्हटलंय निर्वाण परमा शांती? भगवंताच्या ठिकाणी जी वास्तविक स्थिती आहे, जिची प्राप्ती झाल्यावर काहीही प्राप्त करणे शिल्लक राहत नाही, त्याला या ठिकाणी निर्वाण परमा शांती म्हटले गेले आहे. म्हणजे ध्यानयोगी जो असतो तो या शांतीला प्राप्त होतो. आता थोडेसे अवघड शब्द इथे, निर्विकल्प समाधी किंवा सबीज समाधी असे शब्द आलेले आहेत, ते सगळे योग्यांसाठीच आहेत. आपण थोडे थोडे ते समजावून घेऊया. आता या पुढच्या श्लोकांमध्ये त्यांनी इथे निर्वाण परमा शांती याच्यामध्ये नियतमानस म्हणजे काय आपण बघितलं, निर्वाण परमाम शांती बघितलं. आता ह्याच्या पुढे ध्यानयोगाला उपयोगी नियम काय काय असतात ते छान सांगितलंय त्यांनी, की नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, हा योग अधिक खाणाऱ्याचा बिलकुल नाही आणि न खाणाऱ्याचा किंवा अधिक झोपणाऱ्याचा अजिबात नाही. जो बिलकुल झोप घेत नाही त्याला सुद्धा हा योग साधला जात नाही. म्हणजे बघा, आपल्या आयुष्यातलं सगळं सांगितलेलं आहे. नातेश नतस्तू म्हणजे जो जास्त खातो, किंवा न चैकांत मनश्नतः जो अजिबात खात नाही. म्हणजे अधिक उपास करणारे लोक असतात, किंवा अति खादाड लोक असतात, किंवा जे अधिक झोपाळू असतात, किंवा जे खूप जागरण करणारे असतात. तर ह्या सगळ्यांसाठी सुद्धा हा योग काही साधला जात नाही. ध्यानयोग जर तुम्हाला करायचा असेल तर सगळं काही प्रमाणामध्ये पाहिजे. नात्यश्नतस्तु योगोस्ति, अधिक खाणाऱ्याचा योग सिद्ध होत नाही. कारण अन्न अधिक खाण्याने काय होतं, म्हणजे भूक लागलेली नसताना पण काही लोक खातात. मग त्याच्यामुळे काय होतं, पाणी जास्त प्यायलं जातं, अधिक अन्न खाल्लं जातं, मग त्याच्यामुळे पोट जड होतं. मग पोट जड झाल्यामुळे शरीरही जड वाटू लागतं आणि मग आळस येतो आणि काहीही काम करावंसं वाटत नाही. सतत पोटाकडे लक्ष जातं आणि मग साधन भजन तप कसं नामस्मरण कसं काय होईल त्याच्याकडनं. आळस जर आला त्याच्या अंगामध्ये तर हे काहीही होणार नाही. आणि म्हणून अति खाऊ नये असं सांगितलं आहे. बरं, बिलकुल नाही खायचं असं पण नाही करू, कारण भोजन न करण्याने काय होतं, वारंवार भोजनाचं चिंतन मात्र मनामध्ये होतं.
की आत्ता मी काही खाल्लेलं नाही आहे, मग आता थोड्या वेळाने मी असं असं करून खाईल, असं मनामध्ये चिंतन त्या भोजनाचं होतं. आणि न खाल्ल्याने शरीरामध्ये शक्ती पण कमी होते, शरीर शिथिल होतं, चालणं फिरणं पण कठीण वाटायला लागतं. मग परमात्म्यामध्ये चित्त कसं लागणार? म्हणजे मग अति खाणं काही चांगलं नाही, उपास करणंही चांगलं नाही, आणि अति झोपणंसुद्धा चांगलं नाही. अति झोपण्यामुळे सुद्धा आळस येतो मनामध्ये, स्वप्न पडतात, आणि मग त्याच्यामुळे सुद्धा हे सगळा अनुभव आपल्याला आहे. त्यामुळे याचं काही जास्त विश्लेषण करण्याचं काही कारण नाही आहे. किंवा जाग्रतो नैवच अर्जुन, जर अधिक झोपण्याने ही योगाची सिद्धी होत नाही, तर मग मुळीच न झोपण्याने सुद्धा योगाची सिद्धी होत नाही. कारण की त्याच्यामुळे पण बसल्यावर झोप सतावेल, आणि त्यामुळे योगाचा अभ्यास योगी करू शकणार नाही, ध्यानाचा अभ्यास हा साधक काही करू शकणार नाही. म्हणून एक कविता मला आठवली, आपल्याला पण होती वाटतं लहानपणी, की जीवनामध्ये प्रमाणाला अतिशय महत्त्व आहे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे, प्रत्येक गोष्ट प्रमाणशीर असावी. आणि हेच या 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे आपल्याला. काय सांगितलं? अगदी सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं आहे. कवी कृष्णाजी नारायण आठवले यांची ही कविता आहे. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. मग याच्यामध्ये आलंय बघा भोजनाचं. अति भोजने रोग येतो घराला, उपासे अति कष्ट होती नराला, फुका सांग देवावरी कारुसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. राहायचं कसं, तुमचा वेश कसा असावा तेही सांगितलंय. अतिभूषणे मार्ग नाही काय, अतिभूषणे मार्ग तो संकटाचा, अति थाट तो वेश होतो नटाचा, रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. बोलावं किती ते सांगितलंय. अति भाषणे विटती बुद्धिवंत, अति मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत, खरे तत्व ते अल्प शब्दे ठसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. अति औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अति आणती सर्व भोग, हिताच्या उपायास का आळसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. किती सुंदर कविता आहे. म्हटलं 6वा अध्याय एवढा अवघड आहे, तर आपण हे सोप्या शब्दात काहीतरी सांगूया की जे आपल्याला माहिती आहे. आणि तेच सगळं या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. बघा आता, युक्ताहार विहारस्य 17वा श्लोक आहे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अहो, अर्धा तास झालाय. आता युक्ताहार विहारस्य म्हणजे तुमचा आहार कसा असावा, भोजन कसं मिळवावं. त्यांनी सांगितलंय की सत्य आणि न्यायाने मिळवलेल्या धनाचे असावे. आपण जो आहार खातो, आपण जे भोजन ग्रहण करतो ते सात्विक असावं, अपवित्र नसावं. भोजन स्वादबुद्धी आणि पुष्टबुद्धीने करू नये, तर साधन बुद्धीने केले जावे. म्हणजे केवळ शरीर टिकवायचं आहे म्हणून भोजन करावं. भोजन धर्मशास्त्र आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने केले जावे, तसे तितके केले जावे जितके सुगमतेने पचू शकते. युक्ताहार विहारस्य तेच सांगितलंय ना याच्यामध्ये, आत्ता आपण वाचलं ते. आणि विहारही यथायोग्य असावा, अर्थात अधिक चालणे फिरणे नसावे, तर स्वास्थ्यासाठी जेवढं हितकर आहे तेवढंच चालावं, तेवढंच फिरावं, तेवढाच व्यायाम करावा, तेवढीच योगासनं करावी. म्हणजे सगळं काही प्रमाणामध्ये करावं. त्याला युक्त आहार आणि विहार असं म्हटलेलं आहे. आता युक्त चेष्टस्य कर्मसु म्हणजे आपला वर्ण कुठला आहे, आपला आश्रम कुठला आहे, आपण कुठल्या देशात राहतो, परिस्थिती काय आहे, काल कुठला आहे, त्यानुसार कर्म
आपल्या शरीरनिर्वाहासाठी कर्म केले जावे. आपल्या शक्तीनुसार कुटुंबियांची तसेच समाजाची हितबुद्धीने सेवा केली जावी. म्हणजे हे काय आहे? युक्तचेष्ट कर्मसु. आपलं जे कर्तव्य कर्म आहे, जे आपल्याला शास्त्रांनी सांगून ठेवलेलं आहे, ते कर्म आपण अगदी निष्कामपणे करावे. म्हणजे त्यांनी सांगितलं युक्तचेष्टस्य कर्मसु, कर्तव्य बुद्धीने करावं.